अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. कारण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढील येणाऱ्या कोणतीही परीक्षा असो, कोणत्याही परीक्षेत ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. कारण आपल्या एका व्हिडिओमधून जर परीक्षेला एक जरी प्रश्न आला आणि तुम्ही जर असे 10-15 व्हिडिओ जरी बघितले ना, 10-15 जर प्रश्न आले ना, तर तुम्ही इतरांच्या तुलनेत 2 पावलं पुढे राहू शकता मित्रांनो. मेहनत किती करता याला महत्त्व नाही मित्रांनो, तर मेहनत कोणत्या दिशेने करता आणि मेहनतीत सातत्य पाहिजे. कारण सातत्याने टाकलेलं एक एक पाऊल आपल्याला एक दिवस का होईना गंतव्य स्थानापर्यंत घेऊन जातं. त्यामुळे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण जेवढे पण प्रश्न टाकीत असतो सगळे IMP असतात आणि ते परीक्षेत विचारण्याची भरपूर 100% शक्यता असते मित्रांनो आणि सगळे प्रश्न IMP असतात. त्यामुळे व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कारण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण सगळे प्रश्न पाहू. स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले होते? स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले होते? तर स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य केरळ हे ठरले होते. आणि मित्रांनो, केरळ राज्यामध्येच सर्वाधिक जास्त साक्षरतेचे प्रमाण आहे. त्यामुळे या राज्याविषयी बऱ्याचदा परीक्षेत प्रश्न विचारला जातो मित्रांनो. भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली घटना दुरुस्ती कोणी केली? भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली घटना दुरुस्ती हंगामी संसद या संसदेने केली होती. खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहादरम्यान लघुग्रह आहेत? मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रह आहेत. राष्ट्रीय विद्यार्थी दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय विद्यार्थी दिन 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. तर मित्रांनो, 15 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय विद्यार्थी दिन हा 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. हा पण सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण सगळेच प्रश्न IMP आहेत. कोणत्या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे? तर शनी या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. तर मित्रांनो, मागास म्हटलं होतं की केरळ राज्यावर बरेचदा प्रश्न विचारले जातात कारण साक्षरतेचे प्रमाण केरळ राज्यात सर्वाधिक जास्त असल्यामुळे यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते आहे? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य केरळ हे आहे. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार कोणत्या प्रकारात सर्वाधिक जास्त लोह आढळते? लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार मॅग्नेटाइट या प्रकारात सर्वाधिक जास्त लोह आढळते. तर मित्रांनो, MPSC मध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. तर कसे विचारले जातात MPSC मध्ये प्रश्न? तर लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार योग्य क्रम लावा असा प्रश्न विचारला जातो. तर त्याची एकदम शॉर्ट ट्रिक आहे हेलिसी. हेलिसी. म्हणजे मॅग्नेटाइट, हे म्हणजे हेलियम, म्हणजे मॅग्नेटाइट, हे म्हणजे हेमेटाइट आणि म्हणजे लिम्फोनाइट आणि सी म्हणजे सिडेराइट. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, हे लिमोनाइट आणि सिडेराइट असा त्यांचा क्रम आहे. हेलिसी या क्रमाद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. परीक्षेत यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणती भाषा सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे? हवाईयन ही भाषा सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे. सातपुडा पर्वतरांगा कोणत्या 2 नद्यांना विभाजित करतात? सातपुडा पर्वतरांगा नर्मदा व तापी या 2 नद्यांना विभाजित करतात. खनिज संपत्तीसाठी महाराष्ट्रातील कोणता विभाग संपन्न आहे? खनिज संपत्तीसाठी महाराष्ट्रातील विदर्भ हा विभाग संपन्न आहे आणि विदर्भ हा विभाग मित्रांनो चंद्रपूर, नागपूर या पट्ट्याला म्हटले जाते. आणि याच पट्ट्यामध्ये आपल्याला माहिती आहे खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते. म्हणून खनिज संपत्तीसाठी महाराष्ट्रातील विदर्भ हा विभाग संपन्न आहे. अँटी रेबीज लसीचा शोध कुणी लावला? अँटी रेबीज लसीचा शोध लुईस पाश्चर यांनी लावला. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली कोणती मृदा आहे?
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली रेगूर ही मृदा आहे? महाराष्ट्राची दक्षिण गंगा नदी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्राची दक्षिण गंगा नदी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? तर महाराष्ट्राची दक्षिण गंगा असे गोदावरी या नदीला म्हटले जाते. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या रांगेत पसरलेल्या आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी विंध्य रांगेत पसरलेल्या आहेत. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. असहकार आंदोलन कोणत्या वर्षी झाले होते? असहकार आंदोलन 1920 या वर्षी झाले होते. तर बऱ्याच मित्रांचा इथे परीक्षेत गोंधळ होतो. असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंग. तर मित्रांनो, असहकार आंदोलन 1920 या वर्षी झाले होते. तर सविनय कायदेभंग 1930 या वर्षी झाले होते. तर आपल्याला माहिती आहे, असहकार आंदोलनानंतर जी चौरी चौरा घटना झाली होती, ज्यामध्ये पोलीस चौकीला आग लावण्यात आलेली होती, त्याच्यानुसार तुम्ही ध्यानात ठेवू शकता की असहकार आंदोलन हे 1920 साली झालं होतं आणि 1930ला सविनय कायदेभंग ही चळवळ झाली होती. हे दोन्ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय IMP, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. यावर सुद्धा परीक्षेत केव्हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. पाकिस्तान संकल्पनेचा सर्वप्रथम उल्लेख करणारी व्यक्ती कोण आहे? पाकिस्तान या संकल्पनेचा सर्वप्रथम उल्लेख करणारी व्यक्ती कवी इक्बाल ही आहे. बांदीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बांदीपूर अभयारण्य हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. जगातील जहाज वाहतुकीसाठी प्रसिद्ध कालवा कोणता आहे? जगातील जहाज वाहतुकीसाठी प्रसिद्ध कालवा सुएझ कालवा हा आहे. ग्रामपंचायत सचिवाची बदली, नेमणूक व बढती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ग्रामपंचायत सचिव म्हणजेच ग्रामसेवक, या ग्रामसेवकाची बदली, नेमणूक व बढती करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. तर मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न खूप IMP होते, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढं पण असे IMP प्रश्न तुम्हाला भेटत राहतील आणि परीक्षेला सुद्धा या प्रश्नाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद.